महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ पूर्व मतदारसंघात धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार डॉक्टर पद्मश्री विकासजी महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात विविध ठिकाणी कॉर्नर बैठका झाल्या। या प्रसंगी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा असलेल्या संभ्रमाबाबत साक्षर इंडियाशी बोलताना कटेंगे तो बटेंगे, EPS 95 प्रलंबित पेन्शन धारकांचा मुद्दा अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली। आपण थेट पाहूयात। आज आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये सन्माननीय पद्मश्री आदरणीय विकास महात्मे साहेब खासदार यांच्या सोबत आहोत। सर्वप्रथम तर आपलं संभाजीनगर शहरामध्ये स्वागत। काय सांगा साहेब, आजच्या ज्या चालू घडामोडी महायुती आणि महाविकास आघाडी, आपण आज संभाजीनगर मध्ये आलात, काय अपेक्षा आणि काय सांगा सर? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष सरकार होतं। त्या काळात किती कामं झाली आणि 2.5 वर्षाच्या उर्वरित महायुती सरकारच्या याच्यात किती कामं झाली, याचा जर कोणीही जर याची तुलना केली तर प्रत्येकाच्या लक्षात येईल की महायुतीच्या काळातच सगळ्यात जास्त योजना कार्यान्वित पण झाल्या। कितीतरी योजना पहिलेच्या काळात बंद करणे, जलयुक्त शिवार योजना एवढी चांगली शेतकऱ्यांसाठी, पण ती पण बंद करण्यात आली। का तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालू केलेली होती। याला काही अर्थ नाही ना। लाडकी बहीण योजना, ते म्हणतात की लाडकी बहीण योजना निवडणुकीसाठी आणण्यात आली। तर माझं असं म्हणणं आहे की त्यांचे 2.5 वर्ष सरकार होतं, त्यांना जर वाटत होतं त्यांचं भलं करायचं त्यांनी करायला पाहिजे होतं। आणि आता जाहीरनाम्यात मात्र लिहितात की आम्ही पण देऊ, तिकडे कोर्टात केस टाकतात की यांना हे चांगली योजना नाही, याच्यानी सरकारी तिजोरीचा खडखडाट होईल। पण मला सांगा, ज्यांनी कोर्टात केस टाकली ते सुनील केदार स्वतः हे करप्शनच्या चार्जेस मध्ये, जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँक जी असते त्याच्यात करप्शन केल्यामुळे त्यांची आमदारकी गेली आणि ते कोर्टात केस टाकतात आणि तिजोरी खाली होईल असं जे म्हणतात। तर माझं असं म्हणणं आहे, तिजोरी खाली करणं हे सरकारचं काम आहे। जर ती तिजोरी खाली होत असेल लोकांसाठी, गरिबांसाठी, ज्यांना गरज आहे, गरजवंतांसाठी, वंचितांसाठी, दलितांसाठी, ती जर तिजोरी खाली करत असेल तर खरोखरच आवश्यक गोष्ट आहे। कारण पैसा त्याच्यासाठी आहे सरकारचा, जनहिताच्या योजनांसाठी, आणि तेच कोर्टाने पण सांगितलं आहे। म्हणजे तुम्ही पाहाल की हे सर्व अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजला सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्वतःसाठी केली, स्वार्थासाठी केली, इथे ही जनहितासाठी खाली होत आहे। तसंच शेतकऱ्यांना आता तुम्हालाही माहिती आहे की आपण जी योजना चालू केलेली आहे सोलर, मागील द्यायला सोलर द्यायचा, इलेक्ट्रिसिटी फार महत्वाची आहे। इलेक्ट्रिक बिल जे आहे ते 0 करण्यात आलेलं आहे। कोणाला सगळ्यांना बिले येत असतील पण तुम्ही पाहिल्याच्या 0 रक्कम त्यांना भरायची आहे। तसंच जे आता आपण करणार आहे की कर्जामुळे सर्व शेतकरी पिसतात, ते कधीच वरती येऊ शकत नाही, त्याच्यामुळे कर्जमाफीचं जाहीरनाम्यात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे सतत कार्य करत नाही। काँग्रेसवाले म्हणतात की तुम्ही सोयाबीनचा भाव फार कमी देता, आम्ही 7,000 देऊ। अरे तुम्ही 7,000 देऊ तर तुमच्या कर्नाटक मध्ये तुम्ही किती देताय? त्याचं 3,500 देऊन राहिले। म्हणजे तिकडे तुम्ही 3,500 द्या आणि इकडे म्हणाल निवडणुकीपुरतं 7,000 देऊ। तुम्ही मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना म्हटलं तर कर्जमाफी देतो, दिलीच नाही। या इथेही तसंच करणार, म्हणजे या भूलथापा आहे, जनता लक्षात ठेवते आणि मला विश्वास आहे की जनता कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही आणि महायुती सरकारच स्थापन होईल। त्यांचं म्हणणं सध्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा प्रश्न आहे, पेन्शनरचा प्रश्न आहे, शेतीच्या मालाचा प्रश्न आहे, युवा पिढी त्रसलेली आहे। कारखाने गुजरात मध्ये जातात, तिथं कारखानदारी बंद पडली आणि हे 1,500 आणि महायुतीवर म्हणते आम्ही 3,000 देऊ आणि बस फुकट करू, याचा परिणाम ह्या राज्यावर होणार नाही। तुम्हाला काय सांगाल, काय वाटतं? वा, सर्वात शेवटी जो खर्च आहे तो गरिबांसाठी, वंचितांसाठी, जे गरजवंतांसाठी, दलितांसाठी, दुबळ्यांसाठी,
त्याच्यामुळे राज्याचा विकास ते जर सक्षम झाले तर महाराष्ट्र राज्य सक्षम होईल. असं होऊ शकत नाही की काहीच लोक सक्षम आणि बाकीचे तशीच मागे राहिले तर महाराष्ट्र समोर. हे महाराष्ट्राचं सबलीकरणासाठी. जेव्हा पैसा येतो एखाद्या लाडक्या बहिणीला तर तो त्याचा उपयोग निश्चितच घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्याच पुढे जावं याच्यासाठी होईल. माणसांना जर पैसे मिळेल तर कदाचित तो नशेत घालवेल, दारूत घालवेल, कदाचित तो पानतंबाखूत घालवेल, बाकीच्या आहे. पण घरातली बाई कधीच आपल्या घरातल्या सगळ्यांचं पहिलं सोचते. जर मंदिरात बाई गेली, माणूस गेला तर फुलं वाईल, नमस्कार करेल, प्रसाद घेईल, प्रसाद खाऊन घेईल आणि घरी जाईल. बाई जर गेली तर फुलं तर वाईल, प्रदक्षिणा घालेल, नमस्कार करेल, प्रसाद घेईल, थोडा चिमूटभर आपण खाईल आणि पूर्ण बाकीचा साडीच्या पदरात किंवा पर्स मध्ये घेऊन घरच्यांसाठी घेऊन सगळ्यांना मिळालाच पाहिजे हे पाहिजे. तसं त्याच्यामुळे बाईंना, घरातल्या बाईला पैसा पोहोचवणे सगळ्यात ना घराला सक्षम करण्याचं चांगलं साधन. आणि डायरेक्ट मिळते. काही काँग्रेस सारखं करप्शन नाही की जे काही म्हणत होते 1 रुपया पाठवला तर 15 पैसे मिळतात. तसं नाही, 1 रुपया पाठवला तर 1 रुपया बंदा मिळतो. त्याच्यामुळे हा फरक आहे. आणि जे बाकीचं म्हणतात गुजरातकडे पळवलं तर गुजरातकडे कोणत्या हे गेलेलं नाही. आणि सर्वात शेवटी आपल्या इथे कारखानदारीच नाही, त्याचा हे रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी सातत्याने सरकार प्रयत्न करत आहे. इथेही आता संभाजीनगरमध्ये पंचतारांकित जी आहे त्याच्यात आणखी वाढ झालेली आहे. आताच पुष्कळांना उद्योग धंद्यासाठी जागा पण देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळीकडे मला असं वाटतं की महायुती सरकार जे कामं पाहिजे महत्वाची करत. सर, आता 9 वर्षापासून जे वादळ या राज्यामध्ये नवे देशामध्ये आहे, EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती अशोक राऊत साहेब जो संघर्ष करतायत, 10 लाख कोटी केंद्राकडे जमा आहे. विशेषतः 78 लाख हे हक्काचे पेन्शनर आहे. व्याज जरी दिलं तर 15,000 रुपये मिळतात. सर, जावडेकर साहेबांनी 2014ला सांगितले की सरकार आलं का आम्ही लगेच देऊ. त्याच्यावर अजून काही झालेलं नाही. सन्माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं म्हणजे देऊगा देणेवाला हे असं मी ऐकलं होतं बऱ्याच वेळेस. या बाबतीत काय सांगाल सर? पेन्शन मिळणे हा हक्कच आहे आणि पेन्शन मिळायलाच पाहिजे. तुम्हालाच नाही तर मी तर सगळ्यांना म्हणतो की शेतकरी, शेतात काम करणारा देश सेवा करतो. मजूर जो शेतात काम करून आला तोही देश सेवा करतो. पानटपरीवाला, चहावाला, छोटे छोटे दुकानदार, भाजी विक्रेता, फळ विक्रेता आणि तसंच हे जे छोटे छोटे लोक आहेत, छोटे बिझनेसमॅन आहे, हे सगळे देश सेवा करत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तर मिळायला पाहिजेच कारण तुमचे पैसे डिपॉझिट आहे. त्याच्या व्यतिरिक्त याही लोकांना मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या प्रश्नाशी सहमत आहे की हा जो पेन्शन आहे, कारण जसे लेबरर खूप आम्ही मेहनतीचे काम करतात ते किती वर्षापर्यंत करते? 55-60. त्याच्यानंतर त्यांना काय उत्पन्नाचं साधन आहे? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मिळायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की याच्यावर विचार निश्चितच होईल आणि सगळेच जण पॉझिटिव्ह आहे आणि आपणही, मी सुद्धा त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. सर, शेवटचा एक प्रश्न आपला की बटेंगे तो कटेंगे हा जो संभ्रम निर्माण झाला या राज्यामध्ये, बाहेर देशामध्ये, काय सांगाल सर ह्या बाबतीमध्ये आपण? ऍक्च्युली त्याचा मतितार्थ पाहायला पाहिजे आणि म्हणूनच मोदीजींनी एक है तो सेफ है असं त्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन घेऊन केलेलं आहे. कारण तुम्हालाही कल्पना आहे, आपण हे सगळेच जण म्हणतो की आपण कुटुंब एकत्र राहिलं तर आपण स्ट्रॉंग राहू, तर आपण सक्षम राहू. कुटुंब एकत्र राहते तर तसंच भारत देश हा एक कुटुंब आहे आणि त्याचे सगळे नागरिक जर एकत्र राहिले, आपण जर एकत्र राहिले, जाती जातीत वाटून नाही घेतलं आपण स्वतःला, तर निश्चितपणे आपण सगळेजण प्रगती करू शकतो. आणि तेच एक है तो सेफ है हा नारा मधून प्रगट होतो. ते आपल्या सोबत सन्माननीय खासदार नागपूरचे विकास मासने साहेब, पद्मश्री. सर, अतिशय मनसोक्त आपण चर्चा केली. धन्यवाद साहेब. आपलं संभाजीनगर मध्ये बांबाडे महाराज, साक्षर इंडिया लाईव्ह, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.